माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं, अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. काय म्हणे मी कालच्या सभेत, काल काय झालं, कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल, जणू काय आई तुळजाभवानी माझ्यासमोर अवतरली होती. लोक एवढी पिसाळलेली, एवढी चिडून उठलेली आहेत की ती वाट बघतायत 7 तारीख कधी येते, 13 तारीख कधी येते, 20 तारीख कधी येते आणि 4 जून कधी येतोय. वाट बघतायत लोक, वाट बघतायत. येते तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी. आणि त्या सभेत मी बोललो, मोदीजी जे म्हणाले की त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता, मग ते माझी चौकशी करत होते. ठीक आहे, या खऱ्या खोट्यामध्ये मी काय जात नाही, कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलंय. फक्त माझ्याशी खोटं बोलले तसं नाहीये. तुम्हाला जी वचनं दिली होती, मग 15 लाखाचं असेल, 2 कोटी रोजगाराचं असेल, घराचं वचन दिलं असेल, आणखीन काय दिलं असेल, हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी, शहा आणि भाजपाने केलेलं आहे. मोदींची गॅरंटी मला नको आहे, माझी गॅरंटी माझ्या समोर आहे. पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते, थांबा ना जरा, मला थोडं बोलू द्या ना. आगे तर बढायचंच आहे, पण जरा बोललं पाहिजे ना. जरा थांबा, तर जरा थांबा. मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या, थांबा. मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या, बसा खाली. तर त्यांनी माझी चौकशी करत होते. मग मोदी साहेब, तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात, तर तुमचे इथले जे काही आताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत, त्या तुमच्या चेला चपाट्याने माहीत नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतं हुडी घालून, मग हे तुम्हाला माहित नव्हतं. माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत, गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम. एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय. बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे. ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही. मग एक संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला, उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या, आणखीन काय काय उघडतील. पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय? महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, जातीपातीमध्ये, धर्मामध्ये विष कालवत आहात. अरे आम्ही काय हिंदुत्व सोडलेलं नाहीये, तरी देखील इथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत, माता भगिनी आलेले आहेत. आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं. नसीम खान माझ्या बाजूला बसलेत, दलवाई साहेब बसलेले आहेत. यांना काय माहित नाही मी कोण आहे. पण तुम्ही जो काय एक संपूर्ण नंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली, आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत, तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात. आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला, तुम्ही सांगा. जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल, फक्त त्रास दिला, पण तुम्हाला आनंद होईल असं काय दिलं असेल, तर मी मोदींचा जाहीर प्रचार करीन. पण लोकांनी मला सांगायचं की होय मोदींवरती आम्ही खुश आहोत. मग हे पाप तुम्ही का करतात? मोदीजी तुम्ही पाप का करतात? काल परवाकडे सुद्धा तिकडे मी सिंधुदुर्गात होतो. सकाळी अमित शहा रत्नागिरीत येऊन गेले, चिपळूण का रत्नागिरी कुठेतरी असतील, आणि मला आव्हान देऊन दिले, हिम्मत असेल तर ह्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला. मी सगळ्या विषयावरती जनतेसमोर तुमच्याशी वादविवाद चर्चा करायला तयार आहे. जो विषय म्हणाल त्या विषयावरती मी बोलायला तयार आहे.
पण आत्ता फक्त निवडणुकीमध्ये तुमच्यात हिंमत नाहीये, पण तुम्हाला जरा जरी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. बोला, महागाईवरती बोला. गाईवरती बोलताय ना, गाईवरती बोलण्यापेक्षा महागाईवरती बोला. कारण मोदीजीच म्हणाले होते, सपना देखना है तो बडा देखना है. तुम्ही गाय बोलता, आम्ही महागाई बोलतोय. महागाईवरती बोला हिंमत असेल तर. बेकारीवरती बोला. उद्योग धंदे इकडनं जे काय तुम्ही ओरबाडून तिकडे नेले त्याच्यावरती तुम्ही बोला. आणि तुम्हाला जो काही 400 पारचा तुम्ही नारा लावला होता तो आता खाली आलाय. कारण तुमचं जे स्वप्न होतं संविधान बदलण्याचं स्वप्न, हे तुमचीच माणसं बोलायला लागले. ते कर्नाटकातले हेगडे बोलले की घटना बदलण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. मग जेव्हा मोदीजींनी 400 पारचा नारा दिला, लोकांनी काय नारा दिला? अब की बार भाजपा तडीपार, भाजपा तडीपार. मग तो नारा खाली आला. मग त्याच्यानंतर काय केलं? कोणाला किती जास्त मुलं होतात त्यांना संपत्ती देतील.